मोठी बातमी दिल्लीतनं समोर येते। दिल्लीमध्ये ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला भीषण आग लागलेली आहे। ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये अनेक खासदारांची घरं आहेत आणि त्याच ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळते। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। दरम्यान दिल्लीमधील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। याच अपार्टमेंटमध्ये अनेक खासदारांची सुद्धा घरं आहेत आणि त्याच ठिकाणी एका घरामध्ये आग लागल्याचं समजतंय। आग नेमकी कोणत्या कारणाने लागलेली आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। बातमी दिल्लीत आहे। दिल्लीमधील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला भीषण स्वरूपाची आग लागली आहे। ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये अनेक खासदारांची घरं आहेत, त्यामुळे नेमकं किती नुकसान फसलेलं आहे का याची अद्याप कोणती माहिती मिळालेली नाही आणि आग आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, बिलकुल एक खासदारांचं स्थान आहे आणि बीडी मार्ग म्हणजे की बिशंबरदास मार्ग या ठिकाणचं हे निवासस्थान आहे। बाजूलाच एकदम चिटकूनच त्याला गुरुद्वारा सुद्धा आहे आणि पार्लमेंट पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे। आणि जे खासदारांच्या सदनिका आहेत, घरं आहेत, त्या क्वार्टर्स मध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते। आता सध्या 6 फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु सांगितलं जाते की ब्रह्मपुत्रा या अपार्टमेंटला ही आग लागलेली आहे की जिथं अनेक खासदार राहतात आणि ब्रह्मपुत्राची इथेच एक स्टाफ क्वार्टर सुद्धा आहे, म्हणजेच की तिथं खासदारांचे पीए आणि इतर जे सहकारी करतात तर त्यांचं स्टाफ क्वार्टर्स इथे आहे आणि त्या स्टाफ क्वार्टर मध्येच ही आग लागल्याची माहिती मिळते। परंतु हे शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे की सिलेंडर स्फोटमुळे झालेलं आहे हे अद्याप कळलेलं नाहीये। आणि त्याचबरोबर अद्याप किती हानी झालेली आहे, आर्थिक हानी किती झालेली आहे आणि त्याचबरोबर जीवित हानी यामध्ये झालेली आहे का हे सुद्धा स्पष्ट नाही। दिवाळीचा सण आहे आणि त्यामुळे इथे काही लगबग सुद्धा गेल्या काही दिवसापासून सुरू होती, परंतु नेमकं घटना काय घडलेली आहे याचा तपास पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।